तर हॅलो गाईज, मी आता आलो वावरात. तर पाहू शकता तुम्ही, वावरामध्ये आलो आणि ह्या बांधील लावलाय गहू. आणि जो त्या साईडला तुम्हाला हिरवा हिरवा दिसत आहे तो काही परा वगैरे नाही आहे, तो आहे गवत. आमच्या घरी गाय वगैरे आहेत तर त्यांच्याकडे मी गवत वगैरे लावला. तर बहुत दिवसानंतर मी ब्लॉग वगैरे बनवत आहो मोठावाला. तर आता आलो मी वावरामध्ये आणि इकडे पाणी वगैरे थोडा बघणे होता मला, म्हणून मी आलो. तर लाईट गेली आहे आणि हा परा बडे पप्पाचा आहे. इकडे बोर आहे आमची हे. तर हे लाईट वगैरे तर गेली आहे, पाणी वगैरे झालं आहे हा पऱ्याला. आता मला जाण्यात आमच्या पऱ्याला पाणी द्यासाठी त्या साईडला इकडे पूर्ण गहू लावलेला आहे, ह्या साईडला पण पूर्ण गहू लावलेला आहे. तर बघा आता आलो मी ह्या साईडला आणि इथे ह्या जुगाड वगैरे केला आहे, इथून वॉल वगैरे केला आहे. तर हे सीडीसारखाच लावला बाबा, त्या बांधीमध्ये पाणी गेला पाहिजे म्हणून हे इथं. तर इथे आल्या भरणी वगैरे भरली आहे बाबा, कशासाठी भरली तर पाण्याची. इथे पाणी वगैरे आता सोडलं आहे ह्या मोठ्यावाल्या बांधीला, कारण आता 4-5 किंवा 8 दिवसामध्ये रोवणा वगैरे पकडणे आहे. इकडं परा वगैरे तर पूर्ण आलाच आहे बढिया, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा परा मस्त आलाय, पूर्ण हिरवा हिरवाच झालाय. तरी पण याला अजून बहुत वेळ आहे, शायद 10 दिवस वेळ असेल, कारण परा आता पण थोडा लहानच आहे. आणि हे बोर आहे इकडे. तर वॉल वगैरे आता चालू करणे आहे, इथे देणे आहे पाणी. पण लाईट गेली आहे तर वॉल चालू करून ठेवू फक्त आपण. एका हातून तर होते की नाही तर झाला. इधर काही छेडखानी करणीच नाही आहे इथे, कारण ते बोरच बंद केली आहे. नाही, बोर चालू आहे पण त्या साईडला आहे, तिकडे गेली आहे बोर. आता ब्लॉग वगैरे बनवायचा म्हणजे हवा वगैरे येत आहे, तुम्हाला आवाज बरोबर येत आहे की नाही मला पण नाही समजत आहे. पण ब्लॉग बनवायचा म्हणजे आज मी आलो होतो वावरामध्ये. तर खूप दिवस झाले मी ब्लॉग वगैरे बनवलो नाही आतापर्यंत. मोठेवाले मिनी ब्लॉग बनवत राहत रोज वगैरे 2-4 दिवसातून, पण मोठा ब्लॉग मी बनवलो नाही. तर आता आलोच तर म्हटला बनवून पाहावाचा. खूप दिवसानंतर मी तिकडे फिरायला गेलो होतो तेव्हा बनवलो होतो ब्लॉग मोठेवाले. पण आता इतक्यात महिना, 1.5 महिना, 2 महिने झाले ब्लॉगच नाही बनवलो मी, म्हणून आता ब्लॉग वगैरे बनवतो आम्ही. थंडीचा मोसम चालू आहे आजकाल, थोडा स्वेटर वगैरे हा तो घाललेला आपण. तर असं आहे आजचा पहा मस्त. कोणाकोणाला वावरामध्ये यायला आवडते कमेंटमध्ये सांगा. हा गवत आहे, मेथ्या गवत बघा. आत्ता लाईन आली, आवाज आला तर आवाज येत असेल तुम्हाला, हो ना. हे बघा चालू झाला, मोटार चालू झाली. जो वॉल आपण तिकडचा चालू केला होता तिकडे आता पाणी जात आहे. पाणी दिसत असेल तुम्हाला बघा, हो ना. दूर आहे खूप, पण वॉल तरी तुम्हाला दिसत असेल कारण मी झूम करतो. बघा कुठे गेला रे, हां तो बा, पाणी चालूच आहे. तर एवढ्या दुरून पण बिलकुल मस्त दिसत आहे कॅमेरा ना. तर बघा आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. पाय तिथून मी झूम केलो होतो त्या साईड, हा दिसत होता पाणी वगैरे. आता आपण जवळ आला. तसं आहे बोरचा पाणी आमच्या. आणि हे वाली बोर आता चालू आहे की बंद आहे मला पण नाही माहीत, बघून पाहू. चालूच आहे ही वाली बोर. तरीचं पाणी त्या तिकडे सोडलेलं आहे, तिकडे पण जाऊन पाहू आपण. तोपर्यंत हे बोर तर चालूच आहे. हा पाईप जिथे जिथे जातो तिथे तिथे मला जावं लागेल. तर चला. तर आता आलो जिथे हा पाईप संपला आणि हा असा कसा तिरपा वगैरे ठेवला आहे पाईप, काही समजा नाही तर सीधा करून टाकू. तर आता हा पण चालू झाला. हवा बहुत येत आहे मित्रांनो आणि थंडी पण तेवढीच लागत आहे. हा पाणी इकडे भरला आहे पूर्ण बांधीत. ह्या बांधी ही तर अर्धीच झाली होती, आता हिला सोडला आहे पाणी. तर असं करायला लागते वापरामध्ये आल्यावर काम. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, मला पण नाही माहीत कशी बनली व्हिडिओ आणि कशी नाही, कारण खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे. तर मग चला आजच्यासाठी एवढाच. आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक नक्की करा, ठीक आहे. सपोर्ट कराल तेव्हाच मला आणखी वाटेल की नाही सपोर्ट मिळत आहे तर ब्लॉग बनवायचे. मग चांगलं वाटते, सपोर्ट मिळाल्यावर चांगलं वाटते माणसाला.
तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.